आणि आपले अवयव निकामी करून घेतो आणि हे अवयव आपल्याला देवाने एकदाच दिलेले असतात. बरोबर. आपण बऱ्याच जणांना म्हणतो की अरे तुला देवाने बुद्धी देताना तू कुठे गेला होता? सुनंदाताई, बुद्धी देताना तू कुठे गेला होता? बुद्धिदेव वाटत होता त्यावेळेस तू कुठे गेला होता? तुझं डोकं चालत नाही, आपण असं म्हणतो. तसंच आपलं शरीर जे हॉस्पिटलच्या बेडवरती आडवं पडतं, आपल्याला झोपवलं जातं आणि उपचार केले जातात, शस्त्रक्रिया केली जाते, त्यावेळेस आपल्याला आठवतं की पहिले सतीश चव्हाण डॉक्टर काय करत होते, काय खात होते, काय पित होते. आणि या ज्या वेदना आहेत त्या कॉटवरती गेलेल्या वेदना आपल्याला पहिला जो आपला भूतकाळ आहे तो दिसतात, आपल्या डोळ्यासमोर येतं की मी काय करत होतो, मी काय खात होतो, काय पित होतो. नाही आता लगेच हॉस्पिटलमध्ये घरी गेल्यानंतर मी लगेच व्यायाम चालू करेन, लगेच ऑपरेशन जिम चालू करेन, लगेच सकस संतुलित आहार चालू करेन. रामनरी साकत सर, वैसा होता नहीं है. जब हॉस्पिटल से आप घर जाते हो तो आपको मेहमान इतने परेशान करते हैं, इतना स्ट्रेस देते हैं. आता बरं आहे का? आमच्या पाहुण्याला असंच झालं होतं आणि तो आता गेला. मेहमान पाहुणे आते हैं और डराते धमकाते. अच्छा हुआ, बरं झालं कानावरनं गेलं, बोट कापायची वेळ आली नाही. बरं झालं कानावरनं गेलं, नाक कापायची वेळ आली नाही. बरं झालं कानावरनं गेलं, डोळा काढायची वेळ आली नाही. हे किंमत कधी समजते? ज्या वेळेस जी वस्तू तुमच्याकडे चांगली आहे, सेफ आहे, तेव्हा त्याची किंमत कळत नाही. ज्यावेळेस त्याला इजा होते, ज्यावेळेस आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं, ज्यावेळेस त्याला काहीतरी उपचार करावा लागतो आणि तो आपल्या शरीरातून अवयव बाहेर काढला जातो, तो गमावला जातो, त्यावेळेस त्याची किंमत समजते. तशी किंमत सकस संतुलित आहाराची, चांगल्या आहाराची, 20% व्यायामाची आणि 80% न्यूट्रिशनची किंमत हॉस्पिटलच्या बेडवरती गेल्यावर तेच कळणार. बरोबर. तर चला